नमस्कार. मी विजय चव्हाण. तुम्ही पाहतात आवाज लोकशाहीचा. मित्रांनो, दौंड नगरपालिकेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झालेली आहे. प्रत्येकांना वाटतंय या नगरपालिकेमध्ये मला नगरसेवक व्हायचंय, नगराध्यक्ष व्हायचंय. या हेतूने 6 महिला नगराध्यक्षाच्या पदासाठी आता इच्छुक आहेत आणि जवळपास 84 लोक निवडणुकीमध्ये नगरसेवकाच्या पदासाठी उभे आहेत. या सर्वांना मताधिक्याने विजय व्हायचंय आणि 2 तारखेची वेळ मतदानाची असून 3 तारखेला त्याचा निकाल होणार आहे. दरम्यानच्या काळामध्ये या सर्वांकडून मतदारांना आव्हान, निवेदन आणि नम्रतापूर्वक याचना करीत या शहरासाठी आम्ही काय करणार यावरती भर देऊन प्रचार करायचा आहे. अशाच एका सेवाभावी वृत्ती असलेल्या व्यक्तीला वार्ड क्रमांक 1 मधून ज्यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवण्याचा निर्धार व्यक्त केलाय असे जयदीपजी बगाडे आपल्याबरोबर आवाज लोकशाहीमध्ये बातचीतसाठी आहेत. जयदीपजी नमस्कार. नमस्ते. मी तुमचं लोकशाहीमध्ये आवाज लोकशाहीमध्ये सहर्ष स्वागत करतो आणि दौंड निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती आपल्याकडे येतो. ही निवडणूक तुम्ही पक्षीय पातळीवरती लढवण्याची सोडून वैयक्तिक लढवण्याचा अट्टाहास केलेला आहे. यामागचं रहस्य काय? सर, असं आहे की पक्ष जरी कुठला असला तरी त्या पक्षाचे गुलामच ते नगरसेवक होतात आणि पक्ष तिथं काम करू देत नाही. गेली 50 वर्ष आता पाठीमागे राष्ट्रवादीचा नगरसेवक होता, पण कुठलंच काम तिथं झालेलं नाही. पाण्याच्या टाकीचं भूमिपूजन मात्र त्यांच्या हस्ते झाले, पण अद्याप तिथं पाया सुद्धा खोदले गेलेले नाही. थोडा सुद्धा असं खोदकाम सुद्धा झालेलं नाही. आणि त्यामुळे कुठल्याही पक्षाकडे गेलो तर पक्षाचा व्हीप जारी होतो. पक्ष सांगेल त्या पद्धतीनेच काम करावं लागतं. आणि मग आपला आता मी ज्या प्रभागातनं थांबतोय तिथं एक विशिष्ट असे काही ठराविक जाती धर्माचे लोक आहेत. मुस्लिम आहे, ख्रिश्चन आहे, दलित आहे, आणि जाणून बुजून मग त्या प्रभागाचा विकास होत नाही आणि पक्ष करू देत नाही. आणि त्यामुळे मी असं ठरवलं की आपण जर निर्दलीय उमेदवार म्हणून जर उभा राहिलो तर आपण त्यांचा आवाज सभागृहात मांडू. आणि माझं हे पण विजन राहील की सभागृहातले प्रत्येक मिनिट ना मिनिट रेकॉर्डिंग झाले पाहिजे आणि ते जनतेला माहितीच्या अधिकारातून भेटलं पाहिजे. म्हणजे जनतेला हे बी कळेल की आपल्या बाजूचा नगरसेवक काय बोलतोय, आपल्या प्रभागाचं काय बोलतोय, ते दौंड शहरातल्या प्रत्येक नगरसेवक काय बोलतोय, खरंच प्रश्न विचारतोय का आतमध्ये बसून वेगळंच काय गौडबंगाल करतोय. हे पक्षाकडनं झालं नसतं. अपक्ष पदाची निवडणूक लढवण्याचं कारण बगाड यांनी स्पष्ट केलंय. एखाद्या समूहामध्ये एखादा सदस्य म्हणून ज्यावेळेस जातो त्यावेळेस त्याचा कंट्रोल कोणाकडे तरी असतो आणि त्या कंट्रोलचं काम म्हणजे राजकीय पक्ष आहेत. पक्षाच्या चिन्हावर निवडणूक लढवणारी माणसं कुणाच्या तरी कंट्रोलने काम करतात. त्यांचा रिमोट कंट्रोल पक्षीय प्रमुख म्हणून असतो आणि त्याचा विपरीत परिणाम म्हणजे समाजकारणावर होतो असा सरळ सरळ आरोप त्यांनी केलाय. ते असं म्हणतात की ज्या भागामध्ये मी निवडणूक लढवण्याचा निर्धार केलेला आहे तो भाग पीडित, शोषित आणि वंचितांचा आहे. त्या भागांकडे पक्षामधून आतापर्यंत निवडून गेलेल्या लोकांना कंट्रोलमुळे स्वावलंबानं काम करता आलं नाही. परिणामी हा भाग आजही विक्षिप्त स्वरूपाने अडीअडचणीचा सामना करतोय आणि हे सगळं मला टाळायचंय. मी वैयक्तिक स्वतःच्या हिमतीवरती, माझ्या विचारांच्या शक्तीवरती आणि माझ्या आकलन शक्तीच्या कारभारानुसार त्यांची परिवर्तनाची नांदी निर्माण करण्याचा अट्टाहास ठेवून अपक्ष निवडणूक लढवायला भाग पडलोय. मला सांगा बगाडेजी, एखाद्या समूहामधून जाणं आणि एकट्यानं काम करणं यामध्ये तुम्हाला काय फरक वाटतो? सर, असं आहे की आता समूहामधनं गेल्यानंतर त्या समूहाची ताकद त्याच्यासोबत असते, पण ते त्या प्रभागाची नसते. अनेक प्रभागाचे मिळून लोक असतात, त्यामुळे गर्दी दिसते. आता आमच्या बरोबर गर्दी दिसत नाही, पण लोक माझ्यासोबत आहे. मला फॉर्म भरण्यापासून तर आतापर्यंत सगळ्या जनतेने खर्च केलेला आहे आणि जनता माझा सर्व खर्च उचलायला बी तयार आहे. मग ते म्हणणं आहे ना, वोट बी आणि नोट बी दोन्ही मला देते. आणि थोडासा त्रास होतो एकटा असल्यामुळे, कारण का जनता खुले मनाने बाहेर येत नाहीये, कारण का त्यांना दबाव असतो, काहींना राजकीय भीती असते. पण ते मतातनं नक्की ते परिवर्तन करतील असा माझा विश्वास आहे.
बगाडेजींनी एक महत्वाची बाब सर्वांच्या लक्षात आणून दिलेली आहे. समूह संकलनामध्ये मी जरी नसेल तरी अदृश्य शक्ती माझ्या पाठीमागे आहे आणि ती शक्ती म्हणजे मतदार. तो मतदार आता सध्या पडद्याआडून भूमिका बजावतोय आणि त्यांनी माझ्या निवडणुकीच्या अर्ज भरण्यापासून आतापर्यंतच्या खर्चाची सगळी तरतूद केली. ते उघड होऊ शकत नाही, त्यामागे असंख्य कारणं असतात. समूहातील राजकारणी त्यांना कुठल्या तरी प्रकारची अडचण आणतात. विशेष करून लक्ष एखाद्याला व्यक्तित करून त्याला अडचण निर्माण करून त्याच्या प्रापंचिक कुटुंबाला समस्येमध्ये टाकतात. या भीतीपोटी हे लोक उघडपणे माझ्याबरोबर फिरत नाहीत. मात्र हे सर्व आणि ह्या सर्वांच्या मताचा आशीर्वाद माझ्याबरोबर आहे असं ते विश्वासानं सांगत आहेत. मला सांगा साहेब, दौंड नगर परिषदेमध्ये तुम्ही सामाजिक काम करताना आतापर्यंत कुठल्या लक्षवेधींवरती लक्ष घातलेलं आहे? सर, आता मी ज्या प्रभागातनं निवडणूक लढवते तिथं सिद्धार्थ नगरचा समोरचा एक रोड होता, अष्टविनायक महामार्ग. तो फक्त जाणून बुजून त्या अनुसूचित जातीच्या वस्ती बसलाच असल्यामुळं थांबवला गेला होता अनेक 1.5-2 वर्ष. त्यासाठी मी विभागीय आयुक्त असतील, कलेक्टर असतील, अनुसूचित जाती आयोगाकडनं 338 नुसार नोटीस काढली की दलित वस्तीचा निधी इतरत्र वळवला जातो आणि दलित वस्ती असल्यामुळेच हा रोड जाणून बुजून असा ठेवलेला आहे. त्यानंतर तातडीने ते काम बी झालं, तेवढा तो रोड झाला, तरी त्याच्या साईड पट्ट्याचे वगैरे कामं सुद्धा जाणून बुजून ते ठेवलेले आहेत, केलेले नाही ते वस्तीच्या बाजूला. बगाडेजींनी धक्कादायक बातमी सांगितली. स्वातंत्र्य मिळून 75 वर्षाचा कालखंड अधिक लुटलाय. आजही या देशामध्ये जातीयेच्या तिढ्याकडे लोक वळलेली आहेत का? जातीयेच्या विचारानं लोक एकमेकाकडे पाहतात का? आणि असं नसेल तर ज्या प्रभागामध्ये हे निवडणुकीला उभे आहेत त्या प्रभागाच्या परिसरातून जाणारा अष्टविनायक महामार्ग खोडसाळपणानं अथवा तिथल्या समाजातल्या लोकांच्या जातीयेकडे बघून ठेवला होता असा सरळ आरोप त्यांनी करत असं सांगितलंय. तो करण्यासाठी मला प्रशासनाच्या विविध स्तरावरती कार्यालयांमध्ये पत्रव्यवहार करावा लागला. त्यांनी सांगितलं, एका नोटिसीच्या संदर्भातला उल्लेख सुद्धा त्यांनी केलेला आहे. म्हणजे या नगरपालिकेच्या प्रभागामधल्या दीन दुबळ्या आणि पीडित समाजाला वंचित ठेवण्याचं काम आजही केलं जातंय आणि ते मी होऊ देणार नाही असा निश्चय मनात ज्यांचा आहे ते बगाडेजी आता या निवडणुकीमध्ये अपक्ष उमेदवार आहेत. बगाडेजी, अजून तुम्हाला काय म्हणायचं, इथं काय काय घडतंय? दौंड नगरपालिकेत सगळं आलबेल होतंय आणि सत्ताधारी विरोधक मिळून हे सगळं करतंय. हे जबाबदारीने मी आपल्या चॅनलवर बोलतोय, कारण का तर विरोधक बोलताना दिसत नाही. जर एखाद्या सत्ताधाऱ्याकडनं चुकत असेल तर विरोधकांनी त्याला विरोध केला पाहिजे. तसा विरोध होताना दौंडमध्ये दिसत नाही. आणि मागच्या निवडणुकीमध्ये विरोधकांचे नगरसेवक जास्त होते आणि सत्ताधाऱ्यांकडे फक्त नगराध्यक्षपद काही ठराविकच नगरसेवक होते, तरी सुद्धा विरोध झाला नाही, कामं झाले नाही. वाचनालय तर आता मधल्या काळात तर चोरीला गेलेली मी बातमी बी केलती आणि त्याचा तक्रार बी पोलीस स्टेशनला साहेब केलती. वाचनालय असताना बंद होता अनेक वर्ष, ते पण आता हुतात्मा चौकात जुनी नगरपालिकेची बिल्डिंग आहे तिथं झाली. अनेक असे भ्रष्टाचार आहे. सॅनिटरी नॅपकिनचे मशनीचा भ्रष्टाचार आहे की ज्याच्यामध्ये आपल्याकडं स्लम एरिया, म्हणजे मी ज्या प्रभागातनं राहतो अशा सार्वजनिक शौचालयामध्ये ते महिलांसाठी वापरण्यासाठी ते असतात, पॅड असतात, ते ATM सारखे 5 रुपयाचं पान टाकल्यानंतर ते भेटतात आणि ते मोलमजुरी करणाऱ्या माणसांना 80-90-100 रुपयाचे ते घेता येत नाही म्हणून 5 रुपयाची सुविधा शासनाने केली, पण ते कुठंच दिसत नाही. त्याच्यावर मी प्रकाश जोत टाकलं होतं, कलेक्टर पर्यंत ते केलं, पण त्याचा काही परिणाम झाला नाही, कारण का तर राजकीय हस्तक्षेप त्याच्यात असावा असं मला 100% वाटतं. मित्रांनो आणि इथल्या मतदारांनो, तुमच्या पुढे बगाडेजींनी सांगितलेला धक्कादायक प्रकार, सॅनिटरी पॅड नावाची गोष्ट आमच्या भगिनीच्या आरोग्याच्या हिताची, ती सुद्धा इथं कुणीतरी खाल्ली का हा शब्द कुणाच्या तरी काळजाला भिडेल, कोणाला तरी तो विचित्र वाटेल, पण त्याच्यात भ्रष्टाचार झाला हे निश्चितपणे बगाडे यांनी कथन केलेलं आहे. हे सॅनिटरी पॅड ह्या गोरगरिबांच्या महिलांसाठी स्वस्त भावात देणारा विषय सरकारच्या योजनेतला होता.
तोच गायब आहे. हा तेवढ्यावरच नसून दीन दलित पीडितांच्या मुलांनी वाचन करावं, त्यातून ज्ञान प्राप्त करावं. अवंतरित वाचण्यानं स्वतःची बुद्धिमत्तेला जरा थोडा वाव द्यावा, यासाठी काढलेलं वाचनालय सुद्धा चोरीला गेलं होतं असा आरोप केलाय. मग या नगरपालिकेमध्ये चोरटे बसलेत का, असं जर आपण म्हटलं तर कदाचित जे नगरसेवक यापूर्वी होऊन गेलेत त्यांच्या मनाला खेद आणि खंत वाटेल. आम्ही त्यांच्यावर ही टीका टिप्पणी करतोय अशा स्वरूपाचं त्यांचं मत होईल. पण सांगतात ते बगाडे की यासाठी मी प्रशासनाच्या अनेक कार्यालयांमध्ये धडक दिली, पत्रव्यवहार केला, पण राज्यकर्त्यांचा बळकट असणारा आशीर्वाद आणि त्यांचा आकार, त्यामुळे या घटनेकडे अद्यापही गांभीर्याने पाहिलं नाही. मतदारांनो, ही गोष्ट फक्त आणि फक्त गरिबांच्याच वाट्याला का, हा प्रश्न जेव्हा त्यांच्या मनात भडकला तो ज्वालाजागी झाला आणि म्हणून त्यांची अपक्ष उमेदवारी आहे असं म्हणल्यास चुकीचं ठरणार नाही. ते काय सांगतात अजून पाहूया. बगाडेजी, सांगा तुम्ही एकदा, नगरपालिकेमध्ये नक्की घडतंय तरी काय? आणि 88 वर्षाचं वय झालेली ही पालिका गेल्या मागच्या 9 वर्षामध्ये प्रचंड वादात ठरली. यामध्ये 5 मुख्य कार्यकारी अधिकारी बदलून गेले. अरे, सरकारनं पाठवलेला प्रतिनिधी आपली सेवा पूर्ण करायच्या अगोदरच का पळून जातो, का बदली करून घेतो आणि प्रशासनातून त्याची पळवाट झाली तरी का? या अनेक प्रश्नांनी दौंडच्या नागरिकांना मोठं गुऱ्हाळ निर्माण झालेला आहे. आपण तरी सांगा, तुम्हाला काय माहिती आहे? मूळ मुद्द्याला साहेब तुम्ही हात घालला. ऍक्च्युली सीओ साहेब अनेक आले तुम्ही म्हणल्याप्रमाणे राजकीय हस्तक्षेप ठेकेदारी मिळवण्यासाठी. आणि जर एखादा सीओ त्या राजकीय ठेकेदारी मिळवण्यास जर नियम दाखवत असेल, काय करत असेल, तर त्याची उचलबांगडी झालेली मी स्वतः डोळ्यांनी पाहिलेली, आपण सुद्धा पाहिले. आपण एक तज्ञ पत्रकार आहे. आता कचऱ्याचा फार मोठा विषय इथं येतो, ते सीओ जाण्यामागं सगळेच, की 5 कोटीचा ठेका आहे कचऱ्याचा आणि कचरा घाणीचं साम्राज्य अद्याप सुद्धा दौंड मधलं नष्ट झालेलं नाही. आणि ते कचरा मिळवण्यासाठी कचरा गँगच एक तयार झाली, ती सीओवर सतत दबाव टाकणे, बिल काढण्यापासून ठेकेदार बाजूला. आणि ज्या ठेकेदाराला भेटलेलं जे कॉन्ट्रॅक्ट आहे त्या ठेकेदारावर कोरडवाडी नगरपालिका, सोलापूर नगरपालिकेत गुन्हे दाखल असताना सुद्धा त्या ठेकेदाराने इथं ठेकाच कसा दिला, हा सुद्धा मोठी खंत माझ्या मनामध्ये. पण हे मिळवण्यासाठी सब कॉन्ट्रॅक्टर इथले जे न्यायालयापर्यंत गेले ते एक झाले. म्हणून मी म्हणलं, निवडणुकीमध्ये मलिदा खाणारे विरोधात लढतायत आणि निवडणूक झाली की परत मलिदा खाण्यासाठी एकमेकांच्या हात मिळवणी करतात. आणि हाच विषय आहे की जे सीओ टिकत नाही, जे इमानदार सीओ. आता राजकारण्यांच्या बाजूने जे सीओ थांबतात ते टिकतात, असं माझं तरी मत आहे. परकड मित्रांनो, आतापर्यंत तुम्ही अनेक गँगचं नाव ऐकलं. कोयता गँग असेल, कुठलं गँगवर असेल, वेगवेगळी नावं असतात त्यांना. पण इथं कचरा गँग अशी एक गँग आहे असं यांनी धमाका दिला. ही कचरा गँग म्हणजे नक्की काय? तर 5 कोटी रुपयाच्या टेंडरवरती तुटून पडलेली ही गँग म्हणजे कचरा गँग, असं यांनी सरळ सरळ सांगितलेलं आहे. हा कचरा नुसता साफ करून या गँगचं निर्मूलन होणार नाही. ह्या गँगकडे आणि ह्या कचऱ्याकडे लक्ष देणाऱ्यांच्या डोक्यातच पहिल्यांदा स्वच्छता असणं काळाची गरज आहे. ज्या सुपीक विचारामध्ये स्वच्छतेचं भान असेल ती माणसं अशी कचरा गँग निर्माण होऊ देणार नाहीत. आणि म्हणून मला त्या निवडणुकीमध्ये सहभाग घ्यावा लागला असं तरी यांच्या बोलण्यावरून जाणवतंय. त्यांनी अजून एक सांगितलं की सोलापूर आणि अन्य भागामध्ये ज्यांच्यावरती गुन्हे दाखल आहेत ती माणसं इथं कचऱ्यासाठी आलेली आहेत आणि त्यांच्या मागं कचऱ्यासारखे त्यांचे प्रतिनिधी आहेत. ही दुर्दैवाची गोष्ट आहे. ही पालिका स्वच्छतेचं आगार पाहिजे, तर ही पालिका कचऱ्याची गँग झाली असा सरळ आरोप करणाऱ्या बगाड्यांना आपण विचारू, बगाडे पाटील, अजून पुढे काय आहे? सांगण्यासारखं भरपूर आहे, पण ऍक्च्युली कसं आहे ना, आता नगरपालिकेत सगळे झालं. फायली सुद्धा नगरपालिकेत नसतात, 2-2, 3-3 प्रकारच्या एका विषयाच्या फायली इथपर्यंत. म्हणजे हे सगळं जबाबदारी माझ्याकडे पुरावे, मी सॅनिटरी नॅपकिनचे पुरावे, अनेक गोष्टी तुम्ही जे आता कचऱ्याबद्दल बोललोय त्याचे सुद्धा पुरावे, पुराव्याशिवाय मी कधी बोलत नाही. फायली सुद्धा नसतात,
ते विशिष्ट प्रकारच्या अधिकाऱ्यांच्या घरी असतात. हे फार मोठी गंभीर बाब आहे. हालचाल रजिस्टर नसते ते आता मी मागच्या वेळेस बोलून अर्ज करून ते हालचाल रजिस्टर चालू केले की अधिकारीच नसतात, कर्मचारी नसतात, त्यांना शिस्त लावण्याचं नगरसेवक नसतं सुद्धा काम करतो. नगरसेवक झाल्यावर तर ते अजून जोमाने होईल. मतदार बंधू भगिनींनो, जे तुम्ही ऐकताय ते भयानक आहे. तुमच्या आतापर्यंतच्या कारकिर्दीमध्ये हालचाल रजिस्टर नावाचा शब्द तुमच्या किती जणांपर्यंत गेला हे मला माहित नाही, पण बगाडे यांनी सांगितलं की हालचाल रजिस्टरच इथून हलून कुठंतरी चालत गेलेलं आहे आणि ते कुठल्या तरी अधिकाऱ्यांच्या घरी असतं असं त्यांचा दावा आहे. मग शासनाने पगारावरती निर्माण केलेले आणि त्यांना इथं कामाला लोकांच्या सेवेसाठी पाठवणारी माणसं या पालिकेतील शासनाची मालमत्ता स्वतःची मालमत्ता म्हणून घरी नेतात का? हा प्रश्न गंभीर आहे. आणि ह्या गंभीर प्रश्नांबरोबर ते असंही सांगतात की इथं मी जे जे सांगतोय त्या सर्वांची पुरावे दाखले हे माझ्याकडे आहेत. मी बोलताना दाखल्याशिवाय तुमच्याशी चर्चा करत नाही असा त्यांचा ठाम विश्वास आहे. मग ह्या पालिकेमध्ये नक्की चालतंय काय? अनेक घोटाळे, कागदांच्या 2-2, 3-3 फाईल, कचऱ्यासाठी धडपडणारी एक टोळी आणि ह्या सगळ्या टोळीला आशीर्वाद कोणाचा आहे का बगाडजी? आता आशीर्वाद असल्याशिवाय हे कामच होत नाही साहेब. आशीर्वाद तर असणारच आहे, राजकीय आशीर्वाद असणार आहे, मोठ्या व्यक्तींचे आशीर्वाद असणार आहे आणि मी सांगितल्याप्रमाणे मिळून नाही तर हे जे मला माहित आहे हे विरोधकांना माहित नाही असं होऊ शकत नाही. पण विरोधक बोलत नाही कारण का ते हे सगळे मिळून आहे. लाईटीचे प्रश्न आता पोलमध्ये पण भरपूर भ्रष्टाचार झालेला दिसतोय, पण त्याचे आता पुरावे मी गोळा करतोय, त्यानंतर मी त्याबद्दल बोललच. अनुसूचित जातीचा निधी तर इकडे तिकडे वळवलाय ह्याची खातरजमा अनुसूचित जाती आयोगाला झाली म्हणूनच त्यांनी 338 ची नोटीस काढली. त्यानंतर सिद्धार्थनगरमध्ये आता लाईटी बसले 5-6 पोल आतमध्ये. आम्ही म्हणलं आमच्या हक्काचा असणारा लाईट, पाणी, दलित वस्तीत समाज कल्याणकडनं येणारा निधी तुम्ही इतरत्र वापरूच कसा शकता आणि आमच्या भागाला तुम्ही वंचित का ठेवताय? ऑलरेडीच आमचा समाज वंचित आहे, आमचा प्रवर्ग वंचित आहे आणि त्यासाठी तो निधी आहे की त्यांना त्या प्रवाहात आणायचंय आणि त्या प्रवाहात आणण्यासाठी अंतर्गत रस्ते असतील, ड्रेनेज असेल, लाईट असेल, याच्यासाठी एक विशिष्ट तरतूद समाज कल्याणकडनं केली जाते आणि ते निधी मात्र त्या भागाला न वापरता इतरत्र वापरले जाते. हे अनुसूचित जाती आयोगाला मी पटवून दिल्यानंतर त्यांनी जिल्हाधिकारी आणि मुख्याधिकारी दौंड नगरपालिकेची तिला नोटीस काढली. ती नोटीस सुद्धा माझ्याकडे, ते ज्यावेळेस मी पाहिजे त्यावेळेस मी तुम्हाला देईल. ती पत्र त्यांना नोटीस काढलेल्या मेलद्वारे मला अनुसूचित जातीने पाठवलं की आम्ही ह्यांना ही नोटीस काढली आणि त्याचा खुलासा मागवलेला आहे. आता त्यांनी काय खुलासा दिला माहित नाही, पण मी ज्यावेळेस बी अनुसूचित जाती आयोगाकडे जाईल त्यावेळेस त्यांचा खुलासा तपासणार आहे, माहितीच्या अधिकारात मागणार आहे आणि त्यांनी काय दिलंय, सत्य दिलंय का असत्य दिलंय ते बघितल्यानंतर न्यायालयात सुद्धा जाणार आहे. मतदारांनो, बगाड्यांच्या या शब्दांमुळे तुमच्यातली काही क्षण का होईना जागृती होईल, पण झोपेचं सोंग घेतणाऱ्यांना झोपेतून उठवणं अवघड असतं. मतदारांनो, तुम्ही जे जे ऐकताय ते बगाड्यांच्या नुसत्या हिताचं नाही, ते दौंड मधल्या दीन, दलित, पीडित, वंचितांचं मोठा प्रश्न आहे. ते असंही सांगतात की इथे शासनाच्या विविध कार्यालयांमध्ये असं जाऊन सांगावं लागतंय की वंचितांच्या निधीची विल्हेवाट व्यवस्थित होत नाही, ती इतरत्र वळवली जाते आणि परिणाम की जे खितपत पडलेले आहेत, ते पिचपत पडलेले आहेत, जे आर्थिकदृष्ट्या सक्षम नाहीयेत, ते शासनाने त्यांच्यासाठी राखीव असलेल्या निधीतून सुद्धा सेवाभावी ठरू शकत नाहीत का? हा प्रश्न त्यांच्या मनाला प्रचंड त्रास देणारा ठरतो. म्हणून त्यांनी मागासवर्गीय आयोगाकडे धाव घेऊन त्यांचं लक्ष वेधलं. मागासवर्गीय आयोगानं दौंड नगर परिषदेला आणि जिल्हाधिकाऱ्यांना 138 ची नोटीस 338 ची नोटीस काढली असं ते ठामपणाने सांगतात. ती नोटीस सुद्धा त्यांच्याकडे आहे. आता हा सगळा प्रकार निवडणुकीच्या कालखंडामध्ये जे पॅनलद्वारे उभे आहेत ते नाही सांगू शकणार, कारण लढा हा एकट्याचा आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं
या निमित्ताने आठवण झाल्याशिवाय राहत नाही की ज्यांना या समाजाच्या हितासाठी अहोरात्र कष्ट केले आणि आपली स्वतःची 2 मुलं मृत पावल्यानंतर सुद्धा शोक व्यक्त केला नाही की त्यामागे या दीन दलित वंचितांचं भविष्य उज्ज्वल करण्याचं स्वप्न त्यांच्या उराशी होतं. म्हणून एकट्यानं केलेल्या लढाईतून त्यांनी निर्मित केलं ते आपल्या देशाचं संविधान. आणि हे संविधान निर्माण करणाऱ्याचं एकमेव श्रेय होतं डॉक्टर भीमरावरावजी आंबेडकर उर्फ बाबासाहेब आंबेडकर. त्या आंबेडकरांचे हे अनुयायी आहे. मी म्हणतो बाबासाहेबांनी एवढा हुशारपणा नसेल, पण जे जे बाबासाहेबांचं त्यांच्या हृदयात आहे त्यांनी ते समाजासाठी करायचंय. म्हणून आपल्या पुढं कथन केलंय की नगरपालिका ही लोकांच्या सेवेची सेवा करणारी संस्था असून तिथं मिलीभगत गेलेल्यांची मिळकत झाली असा त्यांचा डायरेक्ट आरोप आहे. आणि हा आरोप होतो कोणावरती, तर जे सत्ताधारी आहेत आणि जे विरोधक आहेत हे दोघंही त्याच भूमिकेत एकमेकाचे तू मला खाऊ दे मी तुला खाऊन देतो या भूमिकेने काम केलं. म्हणून सामाजिक आतापर्यंतचा विकास खुंटलाय असा सरळ आरोप झालेला आहे. बगाडेजी, निवडणूक ही अटीतटीची असते. या निवडणुकीमध्ये आपल्याला कब्जा करायचा आहे, आपल्याला सभासद तिथे नगरसेवक व्हायचे, आपल्याला नगराध्यक्ष व्हायचे. म्हणून एक विविध स्वरूपाची थोडक्यात मतदारांना प्रलोभने दिली जातात. लोकांना मतदारांना आकर्षित करण्यासाठी जे जे देता येते ते देण्याचा प्रकार होतो. आपली लढाई तर वेगळ्या स्वरूपाची आहे. यामध्ये मतदार तुम्ही कसा आकर्षित करणार? मी मतदारांच्या घरोघरी जातो, डोर टू डोर जातो. माझी नाळ तिथं जोडलेली असल्यामुळे मी त्यांच्याशी डायरेक्ट संवाद साधतोय. त्यांना सांगतोय की 1 मत मला द्या. त्यांना 3 मत देण्याचा अधिकार आहे. नगराध्यक्ष, एक ओपन महिला आणि अनुसूचित जाती प्रवर्गातनं जे उभे असतील त्यांना. तर मी सांगतो 1 मत मला अनुसूचित जाती प्रवर्गातनं अपक्षाला द्या. बाकी तुम्हाला कुणाला द्यायचंय ते तुमचा लोकशाहीचा अर्थ आहे, ते तुम्ही द्या. पण एक तरी तुमच्या विचाराचा माणूस तिथं पाठवा. आणि जो तुमच्यासाठी भांडेल तिथं, समजा 2 जण नाही भांडले तर एक तरी भांडणारा ठेवला तर तुमच्या त्या प्रभागाचा विकास होईल. त्या प्रभागात बालउद्यान नाही, अंगणवाडी नाही, कुटीर उद्योग जे मी ज्या भागातनं उभा राहतोय तिथं बेकरीवाले, फेरीवाले, भंगारवाले, कचरा गोळा करणारे, वीटभट्टी, धुण्या भांड्याला कामाला जाणारे असे सर्व ते जनता तिथं राहते, मतदार राहतात. आणि त्यामुळं मी त्यांना हे सांगतोय की बाबा आता तुमचं आर्थिक दृष्ट्या तुम्हाला मजबूत व्हावं लागेल, तुमच्या मुलांना शिक्षणात मजबूत व्हावं लागेल. तर आता लहान लहान जे मुलं आहे तर निवासी अंगणवाडी कशी करता येईल आपल्याला तिथं. तुम्ही जरी कामाला गेले तर तुम्ही 5-5:30 पर्यंत येईपर्यंत जे लहान लहान मुलं आहे त्यांना अंगणवाडीच्या स्वरूपातनं शिक्षणाची ओढ गोडी लावण्यासाठी आपण काय करू शकतो का, नगरपालिकेच्या माध्यमातून, समाज कल्याणच्या माध्यमातून तो प्रयत्न करणार आहे जो इतर दुसरे करणार नाहीत. आणि त्यामुळे 1 मत मला द्या आणि तुमच्या विकासामध्ये हातभार लावण्यासाठी मी तिथं नगरपालिकेत भांडेल, जिल्हाधिकार्यालयात भांडेल, नगर विकास आयुक्तालयात भांडेल, समाज कल्याणकडे सुद्धा भांडेल, अल्पसंख्याकांसाठी दुसरं समाज महामंडळ आहे तिथे भांडेल. आपल्याला जिथनं निधी आणता येईल. एक तर समाजाची जाण आणि कायद्याचं नॉलेज आणि येणाऱ्या योजनांची माहिती असणारा जर माणूस पाठवला तर सुधारणा होती. नाही तर अंगठे बहादूर आहे, मी 25 वर्ष झालो निवडूनच जनता देतील, मी पडलोच नाही असे म्हणणारे नगराध्यक्ष आणि मोठे मोठे नेते बी होऊन गेले, ज्यांना सही बी करता येत नाही. पण त्यांना जर वाचताच येत नसेल तर ते कशी सही करणार आहे आणि काय लिहिलं हे माहित नसेल तर कसं होणार आहे. एकंदरीत बगाडे यांच्या सारांशावरून आता आपल्याला त्यांची प्रमुख परिस्थिती दिसते. अण्णाभाऊ साठे नावाचा माणूस असं म्हटला, पृथ्वी ही शेषाच्या फण्यावर तरलेली नसून कष्टकरी समाजाच्या तळहातावर तरलेली आहे. आणि हे कष्टकरी हात मला बलवान करायचे. ही कष्टकरी जमात म्हणजे माझा वारडा आहे. दीन दलित पीडित आणि पिचलेला जो रोज कष्ट करून आपल्या जीवनाची गुजरण करतो. पण सरकार यासाठी त्याला सोयी सुविधांना एक विशेष स्वरूपाचा निधी देतो आणि हा निधीच त्यांच्यापर्यंत पोहोचू न देणाऱ्या व्यक्तींना आडकाठी करायची असेल तर त्याला सरकारी ज्ञान,
येणाऱ्या निधींना कुठून आणायचं त्याबद्दलची माहिती आणि या सर्व गोष्टींना फेस करण्यासाठी हिंमत लागणार आहे आणि ती माझ्याकडे आहे. आणि म्हणून एक तुमचं मत मला द्या, तुमचं प्रतिनिधित्व म्हणून मला तिथं पाठवा, तुमचे हात बळकट करण्यासाठी मी लढेल, अशा स्वरूपाची आशा आणि अपेक्षा त्यांनी व्यक्त केलेली आहे. मित्रांनो, ही निवडणूक अतिशय जोराची आणि तसं पाहिलं तर गुंतागुंतीची आहे. पण या निवडणुकीमध्ये प्रत्येक मतदाराला, उमेदवाराला आणि नागरिकांना स्वतःचं मत प्रकट करण्याची इच्छा असते. पण कुणालाही तरी या गोष्टींकडे जाताना दबाव वाटतो, बोलताना वाव मिळत नाही. म्हणून तुमचं हक्काचं व्यासपीठ ही आवाज लोकशाहीचा आहे, हा लोकांचा आवाज आहे. आणि हा आवाज लोकशाहीमध्ये तुम्ही मुक्त असते. केव्हाही मी सांगतो त्या नंबरवरती फोन करा. नंबर आहे 9765 56 69 16. आपण कॉल करा, फोन करा. तुम्हाला तुमचा आवाज लोकांपर्यंत पोहोचवायचा असेल तर आवाज लोकशाही पाहत राहा. धन्यवाद.